हॅलो नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आता इव्हिनिंगला व्लॉग स्टार्ट करते आहे मी. आणि आज येणार आहेत घरी विनोद दादा आणि स्नेहा. विनोद दादा म्हणजे ह्यांचे मावस भाऊ. तर वीकेंड आहे, आज सॅटर्डे आहे. म्हणजे त्यांना ते ऑफिसवरती गेले होते, ह्यांनी सकाळीच फोन केला होता की ये घरी आज. तर मग खूप वेळा आमचे प्लॅन होत होते, पण नेमकं आम्ही बाहेर असायचो किंवा त्यांना सुट्टी नसायची. सो फायनली आमचा आज प्लॅन होतो आहे. तर ते दोघं पण आज येत आहेत, तर म्हटलं स्वयंपाकाला लागूयात. आईंनी गावावरून आळूचे पानं दिले होते, सो म्हटलं आळूची वडा करूयात आणि डाळ भात आणि पनीर भुर्जी वगैरे असं माझ्या डोक्यात प्लॅन आहे. सो आधी म्हटलं आळू वड्या करून घेऊ, कारण की त्याला वेळ लागतो. सो आता मी तेच तयारी करायला घेतली, तुम्हाला दाखवते. सो इथे बॅटर मी रेडी करून ठेवलेलं आहे असं, आणि इथे पानं धुवून ठेवलेली आहेत. सो आता लागते कामाला, आणि जसं जसं काय काय होईल मी पुढे तुम्हाला दाखवेल. तर कनेक्ट राहा. क्या बोल रही? काय काय बोलू, जोरात कामाला लागलेली आहे एकदम बायको. असं बायकोला पाहुणे येणार असले की बायकोला लय आनंद होतो. मग बायको अजून डबल एनर्जीने कामाला लागते, आहे का नाही? सो वड्या आता माझ्या करून झाल्यात. आता ते मी उकडायला लावते. इथे पाणी ऑलरेडी ठेवलं होतं मी तापवत. झाकण ठेवते. सो होईल आता. सो मी आधीच स्वयंपाकाला लागली, कारण की मग आल्यावर थोडं बसणं बोलणं होईल. 5 वाजताच मी स्वयंपाकाला लागली. ते 6 वाजेपर्यंत येणार आहेत. 5:30ची त्यांची ट्रेन होती. सो 6 वाजेपर्यंत ते पोचतील बोलले दादा. आता डाळीचा कुकर लावला आहे, मग डाळ भात करेल. आळूच्या वड्या आता हे बघा होत आलेत ते. आता थोड्या वेळ गॅस ठेवते आणि मग बंद करेल. इकडे सगळं पाणी उतू चाललं आहे. सो माझी डाळ करून झालेली आहे. इथे भात लावला आहे. इथे वड्या माझ्या करून झाल्यात. आता टोमॅटो जस्ट मी ऑर्डर केले झेप्टोवरनं. आणि आता पनीर भुर्जी करायची, बाकी भांडे उरले होते ते घसून ठेवले इथे. चलो आता वाट बघायची ते यायची. काय मग कसं वाटते तुमचा मावस भाऊ येणार आहे घरी? आता बाबा बोलेला सगळं दाबतोय. बाबू तो फोन नाहीये. चलो. सो आता पनीर भुर्जी करायला घेतली आहे. मी असं सगळं करून करून तुम्हाला दाखवते, कारण की काम करताना शूट करणं मग परत मग ते खूप वेळ होईल आणि मग माझं काम पण मागे राहून जाईल. सो आता मी पनीर भुर्जी करायला घेतलेली आहे. कांदा टॅमॅटो वगैरे परतवते आहे. बाकी सगळं झालं आणि मग आता चपात्याच राहिल्यात. मग चपात्या मी गरम गरम करेल ते आल्यावर. आता 6:30 वाजलेत, अजून काय ते आले नाही. आता एक 10-15 मिनटात पोहोचतील. ह्यांनी कॉल केला होता. सो आल्यावर थोडं मग बसणं बोलणं होईल, म्हणून म्हटलं आधीच स्वयंपाक करून घेऊ ते येण्याच्या आधी. म्हणजे कसं आल्यावर थोडं त्यांना पण वेळ देता येईल. ते लोक आपल्यासाठी येणार आणि आपण किचनमध्ये राहणार, असं म्हटलं आधीच सगळं करून घेते. मग थोडं निवांत, मग चपात्या वगैरे मग निवांत करता येईल जेव्हा जेवायची वेळ येईल तेव्हा. सो आता बाकी सगळ्या गोष्टी मी करून ठेवते. ह्यांनी गुलाबजाम आणलेले आहेत. सो गुलाबजाम पण आहेत. सो आता मला टेन्शन आलं की एवढं सगळं मी ताटात कसं वाढू, कारण की मी इकडे जे आणताना ताटं आणले ते मी छोटेवाले आणलेत. सो बघू आता कसं मॅनेज होतं. सो रेसिपी आज खूप जास्त आहे. तुम्हाला मी सगळं जेव्हा मी जेवण वाढेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेल की मी काय काय कसं कसं बनवलेलं आहे. सो आता ते आज थांबणार आहेत, मुक्काम करणार आहेत. उद्या पण थांबतील मे बी. दादांना मंडेला ऑफिसला जायचं आहे. मग बघू काय प्लॅन झाला तर तुम्हाला समजेलच पुढे, तर कनेक्ट राहा. सो सारंगच्या काकीने रवा केक आणला आहे सारंगसाठी. आधी तर जातच नव्हता, आता केक बघून जायला लागला. इकडे विनोद दादा बसलेत. यो ब्रो. सो आता कॉफी ठेवली आहे त्यांना, आणि इथे पनीर भुर्जी माझी चालू आहे, अजून होते आहे. खातोय ना? काय आणलेली काकीने?
सगळं नाही तेवढंच. चालो ना रे, कुठे चालला? येऊन बसेल आता परत. काय चाललंय तुझं हे? माणसं आलेत घरात, काय तो फोन कंटिन्यू हातात. धुरंधरला जायचं ना आज आपल्याला. हे कालच बघून आले पिक्चर धुरंधर. मी ह्यांना आत्ताच मगाशीच बोलली, म्हटलं तुम्ही काल बघून आले, आज हे आले, आपण गेलो असतो बघायला. ए ए ए नो. कुठे एवढा इंटरेस्टेड आहे मूवीज. सो वड्या करून झाल्या माझ्या, चपात्या पण झाल्या, स्नेहा आणि मी चपात्या मिळून केल्या आणि आता मी जेवायला बसतोय. चलो. सो असं काही माझं ताट रेडी झालेलं आहे. चपाती, गुलाबजामुन, पनीर भुर्जी, डाळ आणि हे काय म्हणतात आपले आळूवडी, आणि भात पण लावलेला आहे. भात मी नंतर वाढेल. सो आता या दोघांना आधी देते, मग आम्ही दोघी. सो आमचे जेवण झाले. आता मस्तपैकी पोटभर जेवण केलं. सारंग आज लवकर झोपी गेला आहे, त्याला मस्तपैकी झोपी लावलं. नाही तर मी ताक घेतला आहे आमच्या चौघांसाठी. ताक पितो आणि हे लोक आता टी व्ही बघत बसले. थोडा वेळ गप्पा वगैरे मारू आणि मग झोपून जाऊ. काय काय झालं सारंगला? काय झालं? हो. सो आम्ही आलो सारंगचे मंगट्या गाठायला. ते घालणंच होत नाही त्याचं. सो म्हटलं आज सो इकडे आता ते करतायत आणि सारंगचे कानातले पण तुटलेत. सो आता इथे आम्ही बनवून घेऊ नवीन. सो आम्ही हॉटेलला जेवायला आलो आहे आज ना शारा. शेव टोमॅटो खातोय आम्ही ना शारा. तर त्याच्या हातानेच खायचं. ठीक आहे चल. सो आता घरी आलो. जेवण बाहेरच केलं आणि आता मी येताना पेस्ट्रीज आणले होते. सो पेस्ट्रीज घेऊन आली आहे. सारंग आता मागे लागला, त्याला खूप आवडतात. सो आता सारंग आणि मी खाणार आहे. सारंगच्या बाबांना नको आहे. सो त्यांनी आधीच सांगितलं होतं की मला आणू नकोस. सो तुमच्या वाटीची नाही आणलेली आहे. ए बा बेटा काय आहे त्यात. सो बाहेरच जेवण केलं आम्ही आणि आता जरा थकल्यासारखं वाटतंय. सो आता खातो आणि झोपतो. आणि स्नेहा आणि विनोद आता सकाळीच गेले, कारण की दादांना थोडं काम होतं. सो ते लवकरच गेले सकाळी 8 वाजता. आणि छान वाटलं काल ते आले होते. मस्त टाईम स्पेंड केला आम्ही. रात्री खूप वेळ गप्पा वगैरे मारल्या, मग झोपलो. मग मी रात्री काही शूट नाही केलं आणि हा व्लॉग मी आता इथे एंड करते. कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.